फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात मतदार यादींच्या याच्यामध्ये टेक्निकल इश्यू होता, तो टेक्निकल इश्यू सॉर्ट आउट झालेला आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा टेक्निकल इश्यू त्याच्यामध्ये राहिलेला नाही आणि मतदार यादींबाबत कुठल्याही प्रकारचा गोळ नाही आहे आणि जो थोडा एक इश्यू आलेला होता तो आम्ही सॉर्ट आउट केलेला आहे. प्रिंटआउट त्यांना आजच आम्ही प्रोव्हाइड करणार आहे सर्व राजकीय पक्षांना. नगर परिषदेच्या निवडणुका ज्या पद्धतीने पुढे ढकलण्यात आल्या होत्या, काही कारणास्तव काही तांत्रिक गोष्टी आढळल्या, न्यायालयामध्ये काही लोक गेली, त्यानंतर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. तशा पद्धतीचा व्यत्यय या महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमामध्ये येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने काही विशेष खबरदारी यावेळी घेतली आहे का? नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात जी निवडणूक पुढे ढकलल्या गेली त्यामध्ये कारण होतं की त्याच्यामध्ये अपील जे आहे ते अपील ऍक्च्युली ज्याप्रमाणे 3 दिवसाच्या आतमध्ये निघायला पाहिजे होते ते अपील वेळोवेळी निकाली निघालेले नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जो विड्रॉलचा जो पिरियड आहे तो विड्रॉलचा पिरियड पुरेसा मिळाला नाही, त्याच्यामुळे त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामध्ये नगर परिषदेमध्ये 6,800 जागांसाठी निवडणूक होती आणि जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली ती 154 जागांसाठी, ती फक्त 2% जागांसाठी ती निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. महानगरपालिकेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा कायदेशीर विषय किंवा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये अॅनोमली होणार नाही याची पूर्ण आम्ही दक्षता घेतली आहे आणि पूर्ण दक्षता घेऊनच हा कार्यक्रम आम्ही जाहीर केलेला आहे.